कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। आमच्याकडे या, आम्ही सुद्धा पाठिंबा देऊ। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नाना पटोलेंची मुख्यमंत्रीपदाची ऑफर। विरोधकांनी विकासाच्या रंगात सहभागी व्हावं, भगवा रंग कुणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पटोलेंच्या ऑफरवर उत्तर। देशात सर्वधर्म समभाव कुठे? होळीला मशिदी झाकून ठेवण्याची ही वेळ, तर हा संकुचितपणा देशाला धर्माला परवडणारा नाही, राऊतांची टीका। सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी, तर बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे। वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराची अज्ञातांकडून जाळपोळ, तर 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। अतिक्रमणामुळे खोक्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोझर, अनधिकृत घर बांधल्यामुळे कारवाई। शिरूर कासारपासून काही अंतरावरच खोक्याचं घर। यापूर्वी घराच्या झाडाझडतीत वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडी जप्त। खोक्या भोसलेचं घर तोडल्याप्रकरणी अंजली दमानिया व्यथित, तर सतीश भोसले गुन्हेगारच, मात्र त्याच्या कुटुंबियांचा यात काय दोष? कराड, चाटे, सुदर्शन घुलेच्या घरावर बुलडोझर का चालवले नाहीत? दमानियांचा संताप। मला आता बोलायची ही चोरी झाली आहे, मी नाराज वगैरे काहीही नाही, पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, तर शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या हिताचेच निर्णय घेण्याची भूमिका। दरम्यान जयंत पाटलांच्या सूचक इशाऱ्यानंतर शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज, राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा, तर जयंत पाटील प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात, हे कौतुकास्पद, सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे आरोपी 10 दिवसांपासून फरार, तर या सगळ्याचा आका नेमका कोण? आरोपींना पाठबळ कुणाचं, हे शोधण्याची गरज, रोहिणी खडसेंचं वक्तव्य। देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली, कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी, कोकणात शिमगोत्सवाची ही सुरुवात। राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा धुळवडीचा उत्साह, तर राज ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अन्य नेत्यांकडून सहकुटुंब होळी साजरी। अमरावतीमध्ये रस्ते रंगवत बच्चू कडूंनी दिला अनोखा संदेश, तर मुंबई ठाण्यामध्ये सुद्धा कलाकार होळीच्या रंगात न्हाऊन निघाले। होळी, धुलीवंदन आणि रमजान निमित्त मुंबईसह पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात, तर शहरभर नाकाबंदी आणि मद्यधुंद वाहन चालकांवर विशेष मोहीम। सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, घोषणा आणि गाण्यांवर प्रतिबंध। धुळवडी निमित्त पुणे आणि नागपूर मेट्रो सेवा दुपारी 3 वाजेपर्यंत बंद, तर 3 नंतर रात्री 11 वाजेपर्यंत नियमित सेवा सुरू राहणार। प्रवाशांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन। त्रिपुरामधील तारापूरमध्ये तैनात बीएसएफ जवानांमध्ये धुळवडीचा उत्साह, तर जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र सीमा बलाच्या जवानांकडून रंगोत्सव साजरा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोल्हापुरात सदस्य नोंदणी मोहीम, तर मोहिमेसाठी खास गुलाबी रंगाच्या गाड्या गावागावात फिरणार। कागल तालुक्यातनं अजित पर्व अभियानाला सुरुवात। गायच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ, तर उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर आता गायचं दूध हे 58 रुपये, तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर असणार। मुंबईमध्ये सलग दुसऱ्या वेळात प्रदूषणाचा बिळखा, शहरातील वातावरण धुरकट, इमारतींवर सुद्धा धूळ साचली। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुनर्निवडणुकीसाठी मोठा खर्च, गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे हे अनेक सार्वजनिक पदांवर, मतदारांनी सुद्धा वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दर्शवलाय। नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। लेखापरीक्षण अहवालामध्ये ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे, तर ठाणे पालिकेचं 5 वर्षांपासून लेखापरीक्षण नाही, 3 अब्ज 37 कोटी 53 लाख रुपयांचा हिशोब नसल्याचा आरोप। व्हिडिओ न पाहताच अबू आझमींवर गुन्हा दाखल, अबू आझमींचे वक्तव्य काय विचारल्यानंतर पोलिसांची आणि अधिकाऱ्यांची तारंबळ, आझमींनी औरंगजेबाची स्तुती केल्याचा व्हिडिओ सुद्धा न्यायालयासमोर नाही। नागपूरसह विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट, तर अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीमध्ये तापमानात वाढ, पारा वाढल्यामुळे राज्यात विजेची मागणीही वाढली। ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून तेलगळती झाल्यामुळे मध्यरात्रीपासून अपघात, पोलीस आणि अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव, अपघात टाळण्यासाठी आता रस्त्यावर माती टाकली। अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार, केएल राहुलनं कर्णधार पद नाकारल्यानंतर आता अक्षर पटेलकडे संघाची जबाबदारी, 22 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम। सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातनं परतण्याचा मार्ग मोकळा, तर एलॉन मस्क यांचे अंतराळामध्ये आज
क्रू झेपावणार. क्रू 10 मिशन संध्याकाळी 7 वाजता प्रक्षेपण. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.